माझं नाव भाजपकडनं मंत्रिपदाच्या रेसमध्ये होतं, मात्र आमच्या तिघांनी हे नाव का? मला माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे की ते भाजपचे नेते नसून ते अजित पवार गटाचे नेते होते आणि त्यांच्या समाजाचे नेते आहेत. त्यांचं नाव कोणी कापलं काय हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये पहिल्यापासून एक सहानुभूती आहे. एकेकाळी ते आमचे ज्येष्ठ सहकारी होते, मग ते माननीय शरद पवार साहेबांचे सहकारी झाले, आता ते अजित पवारांचे सहकारी आहेत. भविष्यात पुन्हा तुमचे सहकारी होऊ शकतात. असं आहे की आता त्यांचं वय 79 वर्ष आहे. ते त्यांची लढाई लढतील आणि ते लढाईला समर्थात लढणारा नेता आहे. सातत्यानं त्यांनी शिवसेनेमध्ये असतानाही त्यांनी लढाई संघर्ष सातत्यानं केला. बेळगावच्या प्रश्नावर महापौर असताना बेळगावात जाऊन आंदोलन करणारे तेव्हा ते महत्त्वाचे नेते होते. त्यासाठी त्यांना 2 महिन्यापेक्षा जास्त काळ भुजबळ महापौर असताना तुरुंगात राहिले. त्यांना प्रचंड तिकडल्या बेळगावच्या पोलिसांनी, कर्नाटकच्या पोलिसांनी मारहाण केली, डोकं फोडलं त्यांचं, हे आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते मैदानातून कधी पळत नाहीत, हे मी खात्रीनं सांगतो. कदाचित सुरू असताना अजित पवार 2 दिवस सभागृहात नव्हते, आज येतील अशी शक्यता. अजित दादा पहिले दादा कुणावरती नाराज असायचे, आता दादांवरती आमदार नाराज झाले म्हणून नाही. आता त्यांचा मी काय म्हणतो की त्यांचा पक्ष नसून गट आहे. निवडणूक आयोगानं किंवा अमित शहाने जरी त्यांना तो पक्ष सुपूर्द केला असला एक, तरी त्याला कोणतीही विचारधारा नाही, तो पक्ष नाही, तो गट आहे. पक्ष शरद पवार साहेबांचाच एक विचारधारा घेऊन उभा आहे. पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना जो एक विचारधारा घेऊन उभा आहे, जो रेशीम बागेत जाणार नाही कधी. सर, काल संसदेत वन नेशन वन इलेक्शनला घेऊन जे विधेयक मांडलं गेलं, आपल्याकडून जो आहे तो अपोज केलं गेलं त्याला, पण पुढे तुम्ही कसं मानताय ते? आमची भूमिका आम्ही कधी बदलत नाही. काल आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षानं जरी त्या विधेयकावरती विजय प्राप्त केला असला तरी बहुमतापेक्षा आकडा त्यांच्याकडे कमी आहे. 272चं बहुमत असताना सुद्धा 229-69 वरती थांबले. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. कोण गैरहजर राहिले वगैरे पुढला प्रश्न. याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठांचे व्हीप न पाळण्या इतकी हिंमत हळूहळू स्वाभिमानी भाजपा खासदारांकडे मला येताना दिसते. आणि हीच हिंमत भविष्यामध्ये नरेंद्र मोदी ह्यांना याच कार्यकाळामध्ये सत्तेवरनं उलथवून टाकेल. काल अमित शहा यांनी स्पीच देताना बाबासाहेब आंबेडकर यांचं इन्सल्ट केलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यांना घेऊन मोशन पण पास. हे खरं आहे. ज्या पद्धतीचं भाषण काल गृहमंत्र्यांचं मी केलं, बघा तुम्ही संविधानावर चर्चा करताय, तुम्ही संविधानावर बोला, देशाच्या परिस्थितीवर बोला. 70 वर्षापूर्वी नेहरूंनी काय केलं आणि काय केलं नाही ह्याच्यावर तुम्ही किती काळ दळण दळणार आहात? तुमच्याकडे स्वतःचं काय बोलण्यासारखं आहे की नाही? हां, पंडित नेहरू अरे पंडित नेहरू इतका महान नेता होता. भारतीय जनता पक्षाला त्यांच्याविषयी असूया आहे की आपण नेहरूंसारखं महान होऊ शकलो नाही, नेहरूंसारखं मोठं काम करू शकलो नाही. आणि आजही लोक नेहरू करतात ही त्यांच्या मनातली असूया आहे. बोलिए सर, वन नेशन वन इलेक्शन को लेकर बिल इंट्रोड्यूस हो गया, आप लोगों का क्या स्टैंड है? आप लोगों ने अपोज भी किया? नहीं, हमने अपोज किया है. ये जो हमारा देश का जो फेडरल स्ट्रक्चर है, हाँ, उसको ख़त्म करने की कोशिश है. ये पूरे एक व्यक्ति के हाथ में राज्य और देश की सत्ता रहे, उसके लिए ये बिल आया है. लेकिन वो जो व्यक्ति है जिसके लिए आप ला रहे हो